नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा परिषद भरती पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक दुसरा, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली। प्रश्न क्रमांक तिसरा, उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते? उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे उपजिल्हाधिकारी यांची निवड करतात। प्रश्न क्रमांक चौथा, राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते? राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर, यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 5, आधुनिक भागीदारी कोणाला म्हणतात? आधुनिक भागीदार कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भागीदार असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। भितरखोळा लेणी ही सर्वात प्राचीन लेणी आहे। प्रश्न क्रमांक 7, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 8, इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। प्रश्न क्रमांक 9, भारतीय गिरणी कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय गिरणी कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। नारायणराव लोखंडे यांना भारतीय गिरणी कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, ग्रामपंचायतीचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? ग्रामपंचायतीचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। ग्रामसेवक हा ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 11, चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। मिझोराम या राज्याचे चेराव नृत्य हे प्रसिद्ध नृत्य आहे। प्रश्न क्रमांक 12, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्राला संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्राला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। जपान या राष्ट्रास उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 13,
महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? महाराष्ट्र राज्यात किती लोकसभेचे मतदारसंघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 48 महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे मतदारसंघ आहेत. प्रश्न क्रमांक 14 विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्ष असतो? विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्ष असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 6 वर्ष विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी असतो. प्रश्न क्रमांक 15 भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी तयार केली गेली? भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी तयार केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली. प्रश्न क्रमांक 16 लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागून आहे? लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 4 जिल्ह्याची सीमा लातूर जिल्ह्याला लागून आहे. प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात येणार आहे? भारतातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजरात या राज्यामध्ये भारतातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते? ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्य निवडणूक आयोग याच्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेण्याच्या जबाबदाऱ्या असतात. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात एकूण किती टक्के सध्या आरक्षण आहे? महाराष्ट्रात एकूण किती टक्के सध्या आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकूण 62% आरक्षण महाराष्ट्रात आहे. प्रश्न क्रमांक 20 गोवराची लस लहान मुलाला कधी देतात? गोवराची लस लहान मुलाला कधी देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9 ते 12 महिने गोवराची लस लहान मुलाला देतात. प्रश्न क्रमांक 21 ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी जबाबदार असतो. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र दिले आहे? खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 1 या कलमामध्ये संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र दिले आहे. प्रश्न क्रमांक 23 पंजाब आणि हरियाणा राज्य निर्मिती शिफारस कोणत्या आयोगाने केली? पंजाब आणि हरियाणा राज्य निर्मिती शिफारस कोणत्या राज्याने केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शहा आयोग या आयोगाने पंजाब आणि हरियाणा राज्य निर्मिती शिफारस केली. प्रश्न क्रमांक 24 भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला होता? भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 25 कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो? कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रेबीज हा रोग कुत्रा चावल्यामुळे होऊ शकतो.
प्रश्न क्रमांक 26. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 34. सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदा आहेत. प्रश्न क्रमांक 27. जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 वर्षाचा जिल्हा परिषदेचा कालावधी असतो. प्रश्न क्रमांक 28. जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 50 जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या राज्याने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पहिली न्याहारी योजना जाहीर केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पहिली न्याहारी योजना जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तमिळनाडू या राज्याने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पहिली न्याहारी योजना जाहीर केली आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भीमा नदी या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक 31. महिला समानता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महिला समानता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 26 ऑगस्ट या दिवशी महिला समानता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 32. आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 25 नोव्हेंबर या तारखेला आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तेरेखोल ही नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते. प्रश्न क्रमांक 34. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे? महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नायगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 36. किल्ल्याच्या भोवतीची भिंत यास काय म्हणतात? किल्ल्याच्या भोवतीची भिंत यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तट असे किल्ल्याच्या भोवतीची भिंत यास म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. घी हा शब्द कोणत्या भाषेतील आलेला आहे? घी हा शब्द कोणत्या भाषेतील आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजराती या भाषेतील घी हा शब्द आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. सिंहाची खालीलपैकी काय होते? सिंहाची खालीलपैकी काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गर्जना सिंहाची होते.
प्रश्न क्रमांक 39 प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सातारा या जिल्ह्यामध्ये प्रतापगड हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 40 भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमित शहा हे भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.